गुड मॉर्निंग. अरे तू यांची ड्रिल मशीन मारतात. मला अजून हे ना आलं. हाय, तर मी आली होती वांगणीला आणि हे आमचं घर आहे बघा. ते सगळं प्रॉपर दाखवत. हा हॉल आहे आणि हा कलर मी मारलाय. राज पण असंच वाटतं ना, कलर आता मारलाय असं सिलिंग टाईप दिसतं, असा कलर मारलाय. आणि हे बाल्कनी, हा व्ह्यू. ह्या बिल्डिंग आधी नव्हत्या, आता झाल्यात. असा पूर्ण हॉल आहे. हे टेक्स्चर पण मी केलंय. किचन, फक्त किचनचा कलर थोडासा खराब झालाय ना, ते ऑइलमुळे ना. पण ट्रॉली लावली तर टेबलची गरज नाही लागणार मग नंतर. इथे एवढा हा स्पेस पूर्ण रिकामी असेल ना. हा बेडरूम. हे देवघर होतं इथे. नहीं सारा कॉल लगाया था. कसं दिस किधर ऊपर. अभी काम करती हूँ पहिला. हा पैसे वाया घालवणारा मुलगा. ते परत नाही घेणार. ते घेणार ओव्हर ऍक्टिंग बंद कर, लहान मुलांसारखी. ते कुठे आला मी सांगितलं. आपण आपल्या जुन्या घरी आपल्या सिलेंडरचा प्रॉब्लेम झालेला ते सांग. ते मी दाखवलंय. ते वरचं नॉब खराब होतं. नॉझेल नॉब बोलतात त्याला, नोझेल नाहीये. ते नोझेल वेगळे असतं, ते खराब झालं होतं. तर त्याच्यामुळे आम्ही काल सिलेंडर जाऊन बदली करून आणलाय. आणि त्यासाठी डॉक्युमेंट लागतात. कुणाला गरज लागली तर इन फ्युचर तर त्यासाठी डॉक्युमेंट लागतात. आधार कार्ड आणि एक गॅस बुक, आपलं ज्याच्या नावावर आहे त्याचं गॅस बुकचं झेरॉक्स आणि आधार कार्ड हे लागतं ऑफिसमध्ये सबमिट करायला. गॅस बुकचं फ्रंट पेजचं झेरॉक्स. हा, तर ते लोक लगेच चेंज करून देतात तिथे पण आपल्याला स्वतःहून घेऊन जावी लागते टाकी ऑफिसमध्ये, तेव्हा ते चेंज करून देतात. आणि रिक्षावाला टाकी नाही घेत. तर तुमची गाडी असेल तर ठीक आहे. आणि ओळखीला रिक्षा असेल तरी घेऊन जाईल तो. असं काही नाही की रिक्षाला घेत नाहीत, ओळखीत असेल तर घेऊन जाईल. पण ह्याच्यासाठी प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजे की आधीच टाकी चेक करून घेतली पाहिजे. आपण जेव्हा टाकी येते तेव्हाच आपण नोझल वरचं चेक केला पाहिजे. मला सिलेंडरचं काय कळत नाही म्हणून हे सिलेंडर लावत पण नाही पाहिजे. मला येत नाही म्हणून ते पोपट झाला माझा. पण ठीक आहे, ते झालं ना. हा, ते लगेच चेंज करून भेटलं आम्हाला. ऍक्च्युली आम्ही तो मे मध्ये घेतला होता, कारण तेव्हा गॅसचा प्रॉब्लेम होता. गॅस भेटत नव्हता तेव्हा. तर आम्ही तो बुक करून आधीच एक्स्ट्रा घेऊन ठेवलं होतं ते ना. आणि म्हणजे मे मध्येच आला होता तो. तर त्याच्यानंतर आता आम्हाला गरज लागली तेव्हा चेंज करताना कळलं की त्याच्यावरचं ते खराब होतं. म्हणजे एक लेवल नव्हतं ना, वर खाली असं कट झालं होतं. डॅमेज होतं. हा, जे कॉपर कलर मध्ये असतं ना ते. तर चेक करून घ्या, कारण असं पण असतं. आणि कधी कधी ते लागू पण शकतं, पण त्याने गॅस लीक होऊ शकतो ना. तर आणि असं काय झाल्यावर मेन म्हणजे इकडच्या तिकडच्या माणसांना बघायला बोलवण्यापेक्षा बेटर आहे की ज्या कंपनीचा गॅस असेल त्या कंपनीच्याच लोकांना बोलवायचं. मी घाबरली ना. म्हणजे आमचा भारत गॅस सुद्धा, आम्ही भारत गॅस वाल्याचाच माणूस आलेला. बनवणार आहे, चिकन बनवणार आहे, मटन आणि चिकन आणि मच्छी तर येणार आहे. आणि मला चिकन मसाला बनवणार आहे, मटन मसाला बनवणार आहे. बॉईल कर, त्याचं पाणी काढ आणि ते मला दे. आणि हेच पाणी दिलं तर मग मटणाला चव नाही. आणि हे सगळं माझी सुनबाई आणून देणार आहे. मटन चिकन मी आणि मी काय बनव, लोकांना वाटतं मी काम बसून. एंट्रन्स दाखवते. हा एंट्रन्स आहे. विजू काय आहे.
आणि आधी इथे काहीच नव्हतं समोरची दुकानं वगैरे काहीच नव्हतं ना. हा विजू आता सगळं झालंय ना. उल्हास नदी दाखवते. उल्हास नदीच नाव आहे ना त्याचं. सगळ्यांनी बघितले असेल, लोकांना माहित असेल, पण तरी व्ह्यू छान आहे. आमची अशी ट्रिप होऊन जाते नॉर्मल इथे येऊन घरी. हे बघा असं. हा इकडचा ब्रिज नवीन झालाय आणि हा जुना होता. हा इकडचा तर हा बंद आहे. हे आमचं आता आम्ही राहतोय ते घर. आम्ही हे बघा असं रोड बनूनच जाताना दिसतं हे इकडचं. आणि हा व्ह्यू असं जाताना ते घर लगेच. हे चिकन, हे मटन, कुपा, मच्छी आणि हे वाटण. हा व्ह्यू अजून काय पाहिजे. छानपैकी तन्वी आमची. आणि ह्यामध्ये मटनचं ज्यूस. बोलते हा बोला असं बोला असं बोला बोला. आम्ही दोघी मस्तपैकी चिकन आणि मटन बनवत आहे. मी फक्त वाटण करून दिलेलं आहे. तन्वीनी मस्तपैकी फोडणी टाकत आहे बघा चिकनला. आणि हे दाखवा हे मटन. हे मटन लावलेलं आहे तिने पाणी प्यायला. आता ते याच्यातलं सूप काढणार आहे. बेबीसाठी आमच्या थोडा सूप काढणार आहे. तुम्ही नाही पिणार? चालेल, मी पण पी. त्यात मी हळद, मीठ, मसाला, धना पावडर टाकलाय. ओके. आणि हे आता चिकन मसाला बनवत आहे. हा टेस्ट तेलात फोडणी दिले की तेलामध्ये सुगंध तिने येतो. कढीपत्ता टाकलेला आहे, मसाला टाकलेला आहे, मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे. लवकरात लवकर जेवण करून आपण बसूया आणि 3 वाजेपर्यंत जेवूया. तसं रविवार बुधवार असला की उशीरच होतो नाही का. वाटण आता वाटण घालत आहे. वाटण तिनेच तयार करून देते. तन्वी कमी तेलात फोडणी देते. मला तेल आवडतं का, मी तेलामध्येच फोडणी देते. तेल थोडंसं तेल बघ झालं. तेल मटणात टाकतं ते. मी मसाला थोडस परतायला ठेवला तेलामध्ये. त्याला तेल सुटलं की मी चिकन टाक. ते साफ करतायत. गवत आलंय, गवत ते साफ करत आहे. काढून ठेवलंय सगळं. ह्याच्या आधी दाखवलेलं ते आमचं बिल्डिंग मधलं, ते आमचं स्वतःचं घर आहे. आणि इथे आम्ही असंच रेंटने राहतोय, कारण तिकडे आमच्या ह्याच्या समोरच दाखवते पार्टीचा. थोडं 2-3 वर्ष इथे राहतोय, नंतर मग आम्ही परत आमच्या घरी जाऊ. बघा कसं वाटतंय गावाला आल्यासारखं. आणि इथेच ते या घराचे मालक इथेच राहतात, ओनर. पण इथेच आम्हाला छान वाटतंय, तर आम्ही अजून 2-3 वर्ष तरी इथेच राहतील म्हणजे मम्मी. आणि हे किचन आहे, मी पाठचं दाखवलं ना, पण मस्त आहे. बिल्डिंग पेक्षा हे छान आहे. तसं आमची सोसायटी पूर्ण खाली झाली, तिथे सगळं फक्त लोकांनी फ्लॅट घेऊन ठेवलेत. राहत इन किती एवढी घरं आहेत, EF पर्यंत विंग्स आहेत, पण 2 म्हणजे 4-5 फॅमिलीच राहत असतील ना अजून. काय मम्मी बघते पिक्चर. तर मी हे ऑलरेडी याला दही मीठ लावून ठेवलंय, मीठ टाकते.
हे घ्या सेवा सेवा घ्या सेवा. हे घ्या ताटच पकडा. त्या दोघांना पण द्याल. राज थकलाच नाही बघ, मस्त टॉनिक आणलाय तिने. मटणात चळणी सूप पी. तुला सांग कसं आहे पटकन बरं आहे. बस झालं प्या तुम्ही. छोटी आहे ती वाटी. या मीठ आहे लिंबू आणू का? आणू विजू? तू बनवलास? हो मग कोणी बनवलाय? काय बोलशील वाटतं ना. मच्छी चिकन आणि ज्वारीची भाकरी कांदा लिंबू. तर मला खाऊन सांग. ऑलरेडी खाल्लायस तू? हा पटकन चल मला भूक लागले. ती बघ ती नर्सरी विजू. ते बघ ना कसं दिसतंय मस्त. हे तुम्हाला हवं असेल, हे बघायचं असेल तुम्हाला, तुम्ही आमच्या घरी येऊ शकता. म्हणजे रिसॉर्ट आणि फार्म हाऊस आहेत बरेच. तर छान आहे बांगलीला. आणि इथे एक वॉटरफॉल आहे धबधबा वनलक्ष्मी म्हणून. जास्त कोणाला माहीत नाही आहे तो. तर तिथे ना अजिबात गर्दी नसते. म्हणजे काय सुंदर दिसत आहे. पण शेती आहे इथे बघ ना. एवढं सुंदर आहे. आता ही बघ ही नदी. हा पाणी किती असं वाईट दिसतं. हा ना मला ते वाटलं काय प्लॅस्टिक वगैरे का. वर आलंय पाणी. आता एक सुंदर नजारा दाखवते मी तुम्हाला. भाई तो एकटाच माणूस काय आहेत माणूस. एवढा सुंदर नजारा आहे हा. थांबूया तिथे पाच. वाव पाण्याला एवढा फोर्स आहे. खाली बघून असं भीती वाटते खाली बघायला. एवढं भारी वाटतं ना. असं वाटतं एकाच जागी पाणी आहे शांत. पण असं नाही आहे. आय एकच पोज येते का? हे बघ ना कसलं पाठी बघ ना. कसलं भारी वाटतंय. जेवढं सुंदर दिसतंय ना हे तेवढं स्कॅरी पण दिसतंय. डरावणं दिसतंय एकदम ना. हे मध्ये मध्ये अशी सुकलेली झाड आहेत ना ते डेंजर दिसत आहेत. आता घरी जाऊन भेटू आपण.